श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखले जाते. दिवाळी हा सण एकूण 5 दिवस साजरा केला जातो. येत्या 28 ऑक्टोबरपासून या दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. 28 ऑक्टोबरला वसुबारस आहे आणि वसुबारसच्या दिवशी दिवाळी सणाला सुरुवात होते. या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. तसेच दिवाळी सणाचा पहिला दिवा या दिवशी लावला जातो. कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीचा जन्म झाला. समुद्रमंथनातून माता लक्ष्मी ही बाहेर आली होती आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती आलेली असते आणि ती या दिवाळीपर्यंत पृथ्वी तलावरतीच असते. दिवाळी हा सण माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून आपल्याला दिवाळीच्या अगोदर घरात काही मौल्यवान वस्तू आणायच्या आहेत. ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या वस्तू सोने चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत. या वस्तू आपल्या घरात असल्याने घरात अखंड लक्ष्मी वास करते आणि सोबतच या वस्तूंशिवाय दिवाळीचा सण हा देखील अपूर्ण मानला जातो. यामुळे या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये या वस्तू असणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहेत. तर त्या वस्तू आपल्याला दिवाळीच्या अगोदरच आपल्या घरात आणायच्या आहेत. यामुळे आपल्या घराची वर्षभर भरभराट होईल. घरामध्ये कधीही कसली कमतरता ही भासणार नाहीत. तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू दिवाळी सणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते आणि म्हणून आपल्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती असणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमच्या घरामध्ये अजूनही गाय वासराची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला आवर्जून खरेदी करून आणायची आहेत. गाय हे समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. घरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती ही आपली बळकट होते. तसेच घरात गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्याने दैवी आशीर्वाद आणि संरक्षण मिळते असं देखील म्हटले जाते. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि म्हणून ही मूर्ती जर आपल्या घरात असेल तर 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्या घरावरती राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा वाढतो आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते. आणि म्हणून आपल्याला आपल्या घरी एक गाय वासराची मूर्ती ही आवर्जून खरेदी करून आणायची आहेत. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. तसेच या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं. ज्या घरात श्रीयंत्र असते तिथे अष्टलक्ष्मी वास करते. श्रीयंत्राची स्थापना केल्याने व्यवसायात यश, समृद्धी, आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी श्रीयंत्राची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून जर तुमच्याही घरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल तर ते तुम्हाला आवर्जून खरेदी करून आणायचं आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे पैसा कमवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. काही लोक तर रात्रंदिवस कठोर परिश्रम करतात, तर काहींना कमी परिश्रमातच चांगली धनप्राप्ती होते, तर काहींना मेहनत करूनही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत नाही. आणि ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी आपण जर असं श्रीयंत्र आपल्या घरात आणून ते स्थापित केलं आणि त्याची जर पूजा केली तर नक्कीच आपल्याला धनप्राप्ती होते आणि सर्व आर्थिक अडचणी ह्या दूर होतात. या श्रीयंत्राची पूजा तुम्हाला दिवाळीच्या दिवशी सुद्धा करायची आहेत.
हे माता लक्ष्मीचं आसन जर आपल्या घरात असेल तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही कुठे जात नाही. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गजलक्ष्मी. तर आपल्याला 2 असे हत्ती जे आहेत तर ते आपल्या घरी खरेदी करून आणायचे आहेत. अशी हत्तीची जोडी जर आपल्या घरात असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. जेव्हा आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर जेव्हा एखादं वाईट संकट येतं, तर त्या संकटावरती मात करण्यासाठी आपल्याला एक शक्ती मिळत असते. ज्या प्रकारे हत्ती हे अतिशय ताकदवान असतात आणि तुम्ही बघितलं असेल, माता लक्ष्मीच्या जो पण एखादा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, त्याच्या बाजूला म्हणजेच डाव्या आणि उजव्या साईडला उजवा पाय पुढे करून असे 2 हत्ती जे आहेत तर ते असतातच. आणि हे हत्ती घरात असल्याने संपत्ती, समृद्धी जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते. आणि दिवाळीच्या काळामध्ये या हत्तींची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे हत्ती आपल्याला खरेदी करायचे आहेत आणि दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला हे हत्ती ठेवून यांचे पूजन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो. जर तुमच्या घरात अजूनही माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर ती तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहेत. दिवाळीच्या या दिवसांमध्ये लक्ष्मीची सेवा, पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते. ही मूर्ती घेताना किंवा फोटो घेताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे. माता लक्ष्मी ही नेहमी बसलेली असावी. कमळाच्या फुलामध्ये माता लक्ष्मी ही बसलेली आहेत. अशा अवस्थेमध्येच तुम्हाला हा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहेत. उभी असलेली मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा नाही. यामुळे होतं काय, आपल्या घरामध्ये पैसा हा कधीच टिकत नाही. आणि जर बसलेल्या अवस्थेमध्ये फोटो असेल तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते. आणि म्हणून अजूनही तुमच्या घरात फोटो किंवा मूर्ती नसेल तर नक्की तुम्ही दिवाळी सुरू होण्या अगोदरच आपल्या घरामध्ये असा एक फोटो जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून घरी घेऊन यायचा आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कुबेर यंत्र. कुबेर यंत्र हे संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. कुबेर यंत्रातून येणारी ऊर्जा सदैव आपल्या भोवती कवच म्हणून काम करते. आपल्या घरात सुख समृद्धी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी घरातील आवक वाढावी, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी असं आपल्याला नेहमी वाटतं. आणि धर्मशास्त्रामध्ये जर आपल्या देवघरामध्ये कुबेरांची मूर्ती किंवा कुबेर यंत्र हे जर आपल्या घरात असेल तर आपल्या घरातील ऐश्वर्य वाढतं. आणि दिवाळीमध्ये येणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देवतांची पूजा ही केली जाते. या संपूर्ण विश्वामध्ये जे काही धनसंपत्ती आहे तर त्याचे एकमेव मालक म्हणजे कुबेर देवता आहेत. आणि माता लक्ष्मी ते धनसंपत्ती कोणाला किती द्यायची त्याचं काम माता लक्ष्मी करत असते. आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीसोबतच कुबेरांची सुद्धा पूजा केली जाते. आणि म्हणून आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र हे असायलाच हवं. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कवडी. धर्मग्रंथानुसार असे म्हटले जाते की धनाची देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून उत्पन्न झाली, तर तेव्हाच कवडीसुद्धा समुद्र मंथनातून बाहेर आली होती. आणि यामुळे कवडीमध्ये धनाला आकर्षित करण्याचा स्वाभाविक एक गुण आहे. आणि जर आपल्या घरामध्ये कवडी असेल तर आपल्याला कुणीही धनवान होण्यापासून थांबवू शकत नाही. घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होतात. तर तुम्ही या कवड्या घेताना 5 किंवा 7 ज्या आहेत तर त्या कवड्या घेऊ शकतात. ह्या कवड्या तुम्ही खरेदी केल्यानंतरनं दिवाळीच्या दिवशी तुम्ही जे लक्ष्मीपूजन करणार आहेत तर लक्ष्मीच्या बाजूलाच तुम्हाला या कवड्यासुद्धा ठेवून या कवड्यांची देखील पूजा करायची आहेत. या दिवशी माता लक्ष्मीसोबतच जर आपण कवड्यांची पूजा केली तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्याच लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्याचं काम कवड्या करत असतात. तर ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर ह्या वस्तू आपल्याला दिवाळीच्या अगोदरच आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत. या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला या वस्तूंची विशेष पूजा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये करायची आहेत. आता दिवाळी सणाला बरेच जण सोने, चांदी खरेदी करतात, परंतु सोने चांदीपेक्षाही या वस्तूंचा जास्त मान आहे. या वस्तूंची पूजा केल्याने लक्ष्मी ही आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होते, कारण या लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत. तर ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या यामधली तुम्ही एक वस्तू आणली तरीसुद्धा चालेल. हळूहळू तुम्ही एक एक वस्तू ही तुमच्या घरामध्ये आणायला सुरुवात करा.
एकाच वेळी सगळ्या वस्तू आणल्या पाहिजे असे नाही. जास्त महागसुद्धा या वस्तू मिळत नाही, परंतु या वस्तू आपल्या घरात असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या पण घरामध्ये ह्या वस्तू आहेत आणि या वस्तूंवरती जर सेवा केली गेली तर नक्कीच लक्ष्मी ह्या आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.